राणी खूप दुःखी होती. तिचं दुःख पाहून नदीलाही वाईट वाटलं. तेवढ्यात जादूसारखं काहीसं झालं. नदी जणू बोलू लागली आणि म्हणाली, राणी, माझं पाणी स्वच्छ करशील का? मला माझा चमकदार प्रवाह परत हवा आहे. मी तुला आशीर्वाद देईल. हे ऐकून राणीने नदीची विनंती मनापासून मान्य केली. ती खाली बसली आणि पाण्यातील सगळी पानं, गवत बाजूला काढायला लागली. हळूहळू नदीचं पाणी स्वच्छ झळायला लागलं. पाण्यात सूर्याची किरणं चमकू लागली आणि पाणी काचेसारखं दिसू लागलं. त्या क्षणी जणू काही चमत्कारच झाला. राणीच्या अंगावरचे कपडे चमकदार झाले, सोन्यासारखे झळकू लागले. तिचा चेहरा जणू उजळून निघाला. तिचं सौंदर्य इतकं खुललं की ती जणू पूर्ण राज्यात कुणीच तिच्याशी तुलना करू शकणार नाही इतकी सुंदर दिसू लागली. ती जणू विश्वसुंदरी झाली होती. तिने नदीचे मनापासून आभार मानले आणि ती खूप आनंदी झाली. यानंतर ती पुढे गेली. वाटेत तिला एक सुंदर पक्ष्याचं घरटं दिसलं. तो पक्षी चिवचिवत होता, जणू मदत मागत होता. राणी हळूच त्या पक्ष्याच्या घरट्याजवळ गेली आणि त्या पक्ष्याच्या घरट्यातलं जाळं बाजूला केलं. पक्षी हळूच उडाला आणि त्याने राणीचे धन्यवाद मानले. आशीर्वाद दिला की तुझा आवाज देखील एखादा कोकिळेप्रमाणे होऊ देत. हे ऐकून राणीला खूप आनंद झाला. राणी पुढे गेली. पुढे गेल्यावर तिला एका भव्य अशा वृक्षाखाली एक साधू तपश्चर्या करत असताना दिसले. तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, पण मनात खूप दुःखी होती. साधू अंतर्यामी होते, त्यामुळे त्यांना सगळं कळलं. त्यांनी राणीला सांगितलं, तू आता घरी जा. राजाने जुन्या राणीला हकलून लावले आहे. तू पुन्हा माघारी जा. सगळं काही चांगलं होईल. राणीने आशीर्वाद घेतला आणि ती राजवाड्याकडे निघाली. तिथे गेल्यावर तिला सगळं चित्र वेगळं दिसलं. सगळ्यांनी तिचे स्वागत केलं. राजा तिच्याकडे बघून आश्चर्यचकित झाला आणि त्याने तिची माफी मागितली. आता राजा आणि राणी यांचा पुन्हा एक सुंदर असा संसार सुरू झाला.